हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA इंग्लिश 256 या बुक्सचे क्वेश्चन्स अँड आन्सर बघणार आहोत, जे की आता जून महिन्यात होणाऱ्या पेपरसाठी येऊ शकतात. या प्रश्न उत्तराव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी बाकीचे सुद्धा प्रश्न उत्तरं करून जायचे आहे. पूर्ण बुक्सचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित. याच्यासोबत दुसरे पण वाचून जायचे आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांना या IMP प्रश्नांचा फायदा मिळेल. जर तुम्हाला वेळ मिळाला तर मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात, मागच्या वर्ष त्याच्या मागचे वर्ष 2-3 वर्षाच्या, त्याचं पण तुम्ही प्रश्नांचे ॲनालिसिस करा. त्या व्यतिरिक्त जर आपलं बुक्स असलं त्यात पहिल्या लेसन्सचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. दुसऱ्यातून 1 येतो, पहिल्यातून 2 येतात. नंतर मग परत एकाच बुक्समध्ये जर 2-3 पुस्तकांचा भाग असला तर प्रत्येक भागामध्ये पहिल्या 2 लेसनचे प्रश्न तुम्हाला येताच. त्यामुळे व्यवस्थित सर्व अभ्यास करून जा, त्याचे अर्थ लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्ये आपल्या वाक्यरचनेत व्यवस्थित मनाच्या भाषेत पेपर लिहा. कॉपी करायची नाही, कारण बऱ्याच वेळेस YCMच्या कॉलेजमध्ये काही ठिकाणी कॉफी चालते, तर काही ठिकाणी सुपरवायझर जर कडक असले तर ते आपला पेपर जमा करून घेतात. तर त्यामुळे तुम्ही परिस्थिती बघून पेपर लिहा. अभ्यास झाला असेल तर मनाच्या भाषेतच व्यवस्थित पेपर लिहा. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. पेपरमध्ये कोरा ठेवू नका, लिहिलेलं पाहिजे फक्त त्याच्यामध्ये तुम्ही, तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. कारण त्याच्यात काही बोर्डाच्या पेपरसारखा एवढा तपासला जात नाही. टॉपिकनुसार तुम्ही फक्त वरची हिंट टाकून मुद्देसूद मांडणी करून व्यवस्थित लिहा. त्याला अंडरलाईन करा, जे मेन घटक आहे लिहिलेला. त्याच्यानंतर मग त्याच्या खाली त्याचे काही पॅरेग्राफ आहे तो व्यवस्थित पाडून लिहा पेपरमध्ये. पूर्ण पेज भरून उत्तरं लिहा, म्हणजे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाच्या प्रश्न उत्तरांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. प्रश्न उत्तरांचा हा व्हिडिओ मोठा आहे, त्याच्यामुळे मी थोड्याच प्रमाणात बोलत आहे. बाकी तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा.